गुड इव्हिनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसांपासून आपण या चॅनलवरती आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित व्हिडिओ किंवा यांना उपयुक्त अशी भरपूर माहिती असणारी व्हिडिओ आणि त्यांचं जे काही त्या दैनंदिन कामे वगैरे करतात, तर त्यामध्ये VHND प्रोसिडिंग असू, VHNSC बैठक कशी घ्यावी त्याचं प्रोसिडिंग असू, किंवा मग माता बैठक प्रत्येक महिन्याला ज्या काही 3 माता बैठकी घेतात त्याचं प्रोसिडिंग असू, किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग असू, किंवा मग प्रत्येक महिन्यातील उपयुक्त अशी माहिती की जी आशांच्या दृष्टीने त्यांना त्याचं नॉलेज वगैरे असलं पाहिजे, तर अशी आणि वेळोवेळी जे काही नवीन जी कामे आशांना येत आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करणारे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही एक आशा स्वयंसेविका असाल किंवा कुठल्याही व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला, तर त्याने तुमच्या ज्या काही गावातील आशाताई वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. कारण की त्यांच्या दृष्टीने हा चॅनल त्यांच्या सबस्क्रिप्शन केलेला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवत आहोत तो बघूया. तर बघा, VHND मार्च 2026 विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे, ग्राम आरोग्य पोषण दिवस आज दिनांक 6/3/2026 रोजी उपकेंद्र. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही ही VHNDची बैठक आयोजित करीत आहात तर ते ठिकाण मेन्शन करू शकता. या ठिकाणी ग्राम आरोग्य व पोषण दिवस घेण्यात आला. यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, 30 वर्षांवरील व्यक्ती, पात्र जोडपी यांना बोलावून सत्र पूर्ण करण्यात आले. उपस्थितांना पोषण व स्वच्छतेचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व समजून सांगण्यात आले. तसेच सत्रामध्ये गरोदर मातांची वजन, उंची, BP, शुगर, HB व पोटाची वरून तपासणी करण्यात आली. तसेच TT इंजेक्शन, लोह फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, जंतुनाशक गोळ्या उपयोगितेनुसार देण्यात आल्या. तसेच 0 ते 5 वर्ष बालकांचे वयोगटानुसार लसीकरण करण्यात आले व त्यांना लसीकरणाचे 4 संदेश देऊन बाळाला दिलेल्या लसीचे नाव, उपयोग होणारे किरकोळ परिणाम, त्यावर करावयाची उपाययोजना सांगून पॅरासिटामॉल गोळीचे 4 भाग करून देण्यात आले व ती आईच्या दुधात कशाप्रकारे द्यावी व इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी डायरेक्ट बर्फाने न शेकता कपड्यात घेऊन शेकण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच MCP कार्ड योग्यरित्या भरून देण्यात आले. 30 वर्षावरील लोकांचे BP चेक करण्यात आले. तसेच स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व योग्य प्रकारे स्तनपान कसे द्यावे व बाळाने आईचे नाते स्तनपानाद्वारे कशाप्रकारे घट्ट करून घ्यावे हे सांगितले. आईचे दूध हे बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी कशाप्रकारे उपयुक्त असते व पहिल्या चीक दुधाचे महत्त्वही सांगण्यात आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या VHND बैठकीचा जो काही गाभा आहे तो म्हणजे आहार प्रात्यक्षिक. तर या महिन्याच्या म्हणजे मार्च 2026च्या VHNDमध्ये मोड आलेले कडधान्याचे महत्त्व सांगण्यात आले. आणि मोड आणून आपण जर कडधान्य म्हणजे उदाहरणार्थ मूग, मटकी व इतर कडधान्य खाल्ले तर त्यातून आपणास मोठ्या प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स मिळते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक जी शक्ती असेल म्हणजे इम्युनिटी जी असेल तर ती इम्युनिटी वाढण्यास मदत होते. तर बघा, त्याचप्रमाणे HBचे प्रमाण देखील मेंटेन होते. तसेच हिरव्या पालेभाज्या, सलाद खावे, यामुळे पचनशक्ती सुधारण्यास व शरीराची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते हे समजावून सांगून VHNDचे सत्र समाप्त करण्यात आले. व शेवटी इथं VHNDच्या बैठकीला जे काही माता वगैरे उपस्थित असतील किंवा उपस्थित व्यक्तींची नावे व्यवस्थित लिहून त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे आपण घ्यायच्या आहेत आणि ही बैठक संपवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.